मुंबईमध्ये घर असूनही माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सरकारी घर काही सुटत नाहीये। मंत्रिपद जाऊन 5 महिने झाले तरी धनंजय मुंडे सरकारी घरातच आहेत। मुंबईत राहायची व्यवस्था नसल्यानं बंगला न सोडण्याची प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी माहिती दिली। मात्र धनंजय मुंडे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गिरगाव इथे त्यांचं घर असल्याची माहिती दिली गेली आहे। गिरगावच्या वीर भवन इमारतीत 9व्या मजल्यावर मुंडेंचं घर आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये घर असून सुद्धा मुंडेंना सरकारी घर काही सोडवत नाहीये। काय याला म्हणायचं, अहंकारच म्हणायचं ना। आता तुमचं घर आहे, तिथं तुम्ही जाऊन राहू शकता। समजा घरात राहायचं नसेल तर तुम्ही हॉटेलमध्ये राहू शकता, त्याला मोबदला सरकार देतं आमदारांना। नाही तर आमदार निवासमध्ये जाऊन तुम्ही राहू शकता ना। आम्हाला असंही कळतं की त्यांना पेनल्टी लावली गेली आणि पेनल्टी लावली आहे कारण बंगला मंत्री नसताना तुम्ही वापरला तर ती पेनल्टी कदाचित कॅन्सल सुद्धा केली जाईल, म्हणजे माफ केली जाईल। गरिबाचे माफ करत नाही, पण नेत्याचे आणि मोठ्या श्रीमंत लोकांचे माफ करत असाल तर हे सरकार श्रीमंत लोकांचं आणि नेत्यांचं एवढंच म्हणावं लागेल, गरिबाचं नाही।